नमस्कार. आगामी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका 2 महिन्यानंतर होऊ घातलेल्या आहे. त्यामुळे त्या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी भारतीय जनता पक्षाचा फार मोठा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रबोधित केलं. कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना जेव्हा प्रबोधन करायचं असते तेव्हा त्यांच्यामध्ये प्रचंड ऊर्जा भरणं अतिशय आवश्यक असते. त्यामुळे अशीच ऊर्जा भरण्याचं काम आदरणीय अमित शहा यांनी केलं. 2 महिन्याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि या लोकसभेच्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पक्षाचं कधी नव्हे असं पानिपत या महाराष्ट्रामधील जनतेने केलं. महाराष्ट्रामध्ये 2019ला भारतीय जनता पक्षाचे 23 खासदार निवडून आले होते. परंतु या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला त्या 23 खासदारांवरून 9 खासदारावर आणण्याची कर्तबगारी येथील महाराष्ट्रीय जनतेने केली. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला कशा पद्धतीचं यश भेटणार याची एक लिटमस टेस्ट भारतीय जनता पक्षाला या विधानसभेच्याच निवडणुकीमध्ये आली, या लोकसभेच्याच निवडणुकीमध्ये आली. त्यामुळं आपल्याला विधानसभेमध्ये कंबर कसून उतरावे लागणार याचा अंदाज भारतीय जनता पक्षाचं शीर्ष नेतृत्व अमित शहा यांनी केलं असावं. म्हणूनच त्यांनी या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांना ऊर्जा भरण्याचं काम केलं. ऊर्जा कशी भरावी आणि ती ऊर्जा भरताना ती ऊर्जा अंगलट तर येणार नाही का यांचंही भान असणं अतिशय आवश्यक असतं. त्यामुळं त्यांनी याचा कोणत्याही स्वरूपाचा विचार केला नाही. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त स्ट्राईक रेट कोणाचा आहे? महाराष्ट्रामध्ये प्रचाराची रणधुमाळी केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आक्रमण आपल्याला कोणावरचं करावं लागेल? दरवेळेसप्रमाणे महाराष्ट्राचे जे सर्वसामान्य लोकांमध्ये जे जननी नेता म्हणून त्यांची ओळख आहे, सन्माननीय शरदचंद्र पवार यांच्यावर हल्ला करणं त्यांना यथोचित वाटतं. त्यामुळं दर निवडणुकीप्रमाणे आणि दर आपल्या भाषणाच्या प्रारंभीस त्यांचं एक टार्गेट असतं. याही गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांचं टार्गेट होतं शरद पवार. लोकसभेच्या निवडणुका ज्या पार पडल्या 2024ला मे महिन्यामध्ये, या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे कोणत्या पक्षांनी निवडणुका लढवल्या या सर्व या निवडणुकींच्या पक्षांमध्ये सर्वात जास्त आणि सर्वात चांगला जर स्ट्राईक रेट जर कोणाचा जर असेल तर तो शरद पवार साहेबांचा आहे. तो स्ट्राईक रेट या अर्थानं आहे की कमी जागा लढवल्या आणि जास्त उमेदवार निवडून आणले म्हणून शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही करू शकतात याचा अंदाज इथल्या सर्व पक्षांना आलेला आहे. असाच अंदाज शरद पवारांचा भारतीय जनता पक्षाला देखील आलेला आहे. तरी देखील एक रणनीतीचा भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये गेल्यानंतर शरद पवारांनाच टार्गेट करायचं, शरद पवारांनाच घायल करायचं या उद्देशानं का असेना अमित शहा यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी शरसंधान साधलं, ते म्हणजे शरद पवारांवर. शरद पवारांनी या लोकसभेमध्ये स्वतःचे 8 खासदार निवडून आणले आणि इतरही पक्षाला त्यांचा फायदा झाला. शिवसेना उद्धव ठाकरे यांना फायदा झाला, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला यांचा फायदा झाला आणि या नेत्याच्या भरोश्यावर महाविकास आघाडी 30 खासदारावर जाऊन पोचली. एवढं सारं यश या एका नेत्यानं महाविकास आघाडीला मिळवून दिलं. त्यामुळे याच नेत्याला आपण टार्गेट करायचं असं भारतीय जनता पक्षाचं ठरलेलं असेल. म्हणून गुरुपौर्णिमे दिवशी टीका करता करता अमित शहा यांनी खूप जास्त टीका केली आणि त्याच्यातूनच मग त्यांनी सर्व लोकांना आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सांगण्याचा प्रयत्न केला की भ्रष्टाचाराचे सरदार कोण आहेत,
भ्रष्टाचाराचे सरगना कोण आहेत, तर ते शरद पवार आहे. शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सरदार आहे, असं त्यांनी या कार्यक्रमामध्ये सांगितलं. या कार्यक्रमातूनच त्यांनी टीका करताना असं देखील सांगितलं, त्यांनी शरद पवारांसोबतच उद्धव ठाकरेवर सुद्धा टीका केली आणि उद्धव ठाकरेंचा उल्लेख त्यांनी औरंगजेब फॅन्स क्लब म्हणून केला. या गुरुपौर्णिमेच्या दिवशीच या भाषणाच्या माध्यमातून, या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षानं विधानसभेचं रणशिंग फुंकलं, असाच एक अंदाज आला. शरद पवार हे मुरब्बी राजकारणी. शरद पवारांची कारकीर्द या महाराष्ट्राला ठाऊक आहे. अमित शहाची कारकीर्द त्या मानानं काहीच नाही. शरद पवार एक मुरब्बी राजकारणी. त्यामुळं शरद पवारांची आजपर्यंतची कारकीर्द अशी आहे की त्यांच्यावर जर टीका केली तर ते वैयक्तिक टीकेला कोणत्या स्वरूपाचं उत्तर देत नाही. ते कोणत्याच टीकेला उत्तर देत नाही. त्यांना जर उत्तर द्यायचं झालंच तर ते आपल्या कृतीमधून उत्तर देतात. त्यामुळं यांच्यावर जरी टीका झाली तरी अमित शहाला आपण कशा पद्धतीनं उत्तर द्यायचं, शरद पवार उत्तर देतील की नाही देतील, याची वाट महाराष्ट्रामधील जनता पाहत होती. शरद पवार उत्तर देणार नाही, शरद पवार त्याच्यावर काही बोलणारही नाही, असं इथल्या जनतेला वाटत होतं. परंतु गुरुपौर्णिमेच्या नंतरच लगेचच दुसऱ्या 8 दिवसानंतर एक संधी शरद पवारांना चालून आली आणि त्या शरद पवारांनी चालून आलेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला. आणि मग शरद पवारांनी त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला आणि मग अमित शहावर त्यांनी शरसंधान साधलं. अमित शहांवर त्यांनी टीका केली आणि त्यांनी सांगितलं की मला भ्रष्टाचाराचे सरदार म्हणतात. अमित शहा या देशाचं दुर्दैव आहे की एक तडीपार असलेला माणूस भारताचं गृहमंत्रीपद भोगतो आहे. हा शरद पवारांनी दिलेला टोला अमित शहांना एका शब्दामध्ये खतम करून टाकलं. एवढा सिक्स मारला की तो डायरेक्ट बाउंड्रीच्या बाहेर गेला. वास्तविक अमित शहांनीच त्यांना फुलटॉस दिला होता आणि या फुलटॉसचं सोनं करण्यात बॅट्समन म्हणून शरद पवारांनी केलं. मग हे सर्वचे सर्व महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अमित शहाचं संरक्षण करण्यासाठी पुढे आले आणि मग राधाकृष्ण विखे पाटील शरद पवारांवर टीका करू लागले की मॅच्युअर्ड स्वरूपाची टीका करायला पाहिजे शरद पवारांनी, असं म्हटलं. सुधीर मुनगंटीवार यांनी तो विषय दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं की शरद पवारांना पंतप्रधान बनायचं होतं. काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत 8 खासदारांच्या भरोशावर ते पंतप्रधान बनण्यासाठी प्रयत्न करत आहे, अशा काही स्वरूपाच्या टीका केल्या. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा मोठ्या स्वरूपाची टीका करण्याचा प्रयत्न केला. चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं की शरद पवारांचं राजकारण कसं चालते आहे. शरद पवारांचं राजकारण असं चालते आहे की सत्तेमधून पैसा कमावायचा आणि पैशामधून पुन्हा सत्ता मिळवायची, असं त्यांनी आपल्या मीडियाच्या बाईटमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी असं सुद्धा सांगितलं की अमित शहावर टीका करणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखे आहे आणि हाच संपर्क, हा शब्द शरद पवारांनी झेलला आणि बावनकुळेंनी टाकलेल्या बॉलवर देखील त्यांनी सिक्स मारला. बावनकुळेला त्यांनी सांगितलं, हा जो दिवा म्हणत आहे ना तुम्ही, या दिव्याला आम्ही महाराष्ट्राच्या तुरुंगामध्ये पाहिलं. शरद पवारांनी या पूर्ण 2च वाक्यामध्ये भारतीय जनता पक्षाला बाउंड्रीच्या बाहेर काढलं. त्यांचा तडीपार म्हणून केलेला उल्लेख हा क्रिकेटच्या भाषेतील एक षटकार होता.
चंद्रशेखर बावनकुळेची पात्रता शरद पवार टीका करण्याची आहे काय? जेव्हा चंद्रशेखर बावनकुळे जेव्हा गल्लीतल्या राजकारणामध्ये होते आणि तेव्हा शरद पवारांची कारकीर्द या भारतानं पाहिली, ज्यांना विधान परिषदेची तिकीट मिळत नाही, ज्यांच्या नेतृत्वामध्ये लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचं पानिपत होते महाराष्ट्रामध्ये, अशा नेत्यांना शरद पवारांवर टीका करावी हे खूप हास्यास्पद आहे. मुनगंटीवारांची टीका कितपत सत्य आहे? मुनगंटीवारांनी दुसऱ्याकडे विषय नेण्याचा प्रयत्न केला. मुनगंटीवारांना वर भ्रष्टाचाराचे आरोप लागले. मुनगंटीवारांचं सरकार आलं, त्याच सरकारने त्यांना क्लीन चिट दिली. मुनगंटीवारांचा निवडणुकीमध्ये पराभव झाला. एका महिला प्रतिनिधी प्रतिभाताई धानोरकर यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव केला. लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल 4 तारखेलाच होता. त्यांनी 3 तारखेलाच मुनगंटीवारांनी शरणागती पत्करली. त्यांनी 3 तारखेला सांगितलं होतं की मी निवडणुका लढवण्यासाठी तयार नव्हतो. अशी शरणागती पत्करायची असते काय? आणि मुनगंटीवार कोणावर टीका करतात की जे निवडणूक कधीच हरले नाही, आजपर्यंत एकही निवडणूक हरली नाही. ज्यांच्या काळामध्ये देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा महिलांचं धोरण अस्तित्वात आलं, ज्यांच्या काळामध्ये मंडल आयोग या देशामध्ये लागू झाला, अशा या सर्वेसर्वा महाराष्ट्राच्या दैवतावर जेव्हा शरसंधान साधतात, तेव्हा मात्र या नेत्यांची कीव येते. महाराष्ट्राच्या राजकारणात खूप साऱ्या उलथापाथी होतील. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्ट्राईक रेट शरद पवारांचा चांगला राहील. त्यामुळे शरद पवारांनाच आपण टार्गेट केलं पाहिजे, असा उद्देश भारतीय जनता पक्षाचा असेल. पण शरद पवारांवर झालेली टीका महाराष्ट्र कदापि सहन करत नाही. जेवढी शरद पवारांवर टीका केली आणि टीका करणार, तेवढी सहानुभूती शरद पवारांना मिळते हे भारतीय जनता पक्ष विसरलेला आहे. त्यांनी लोकसभेच्या पराभवापासून काही धडा शिकायला पाहिजे होता. त्यांनी शरद पवारांवर टीका करताना लोकसभेमध्ये असं सुद्धा म्हटलं होतं की शरद पवार हे भटकती आत्मा आहे. ती भटकती आत्मा आहे आणि त्याच भटकत्या आत्मेनं भारतीय जनता पक्षाला, ज्यांचं 400 पारचा नारा होता आणि ज्यांचा महाराष्ट्रामध्ये 40+ नारा होता, अशा पक्षाला 9 खासदारांवर आणण्याची किमया शरद पवार साहेबांनी केली. त्यामुळे शरद पवारांवर केलेली नेहमी टीका ही त्यांच्या सहानुभूतीला पोषक ठरते आणि त्याचाच ते फायदा घेण्याचा प्रयत्न करत असतात. एबीपी माझावर शरद पवारांची मुलाखत झाली आणि मग त्या शरद पवारांना ते शब्द विचारले गेले, तर शरद पवारांनी त्या टीकेमध्ये सांगितलेलं होतं की मी कोणावर टीका करत नाही आणि कोणाच्या टीकेला प्रत्युत्तर द्यावं असं मला कधीच वाटत नाही. पण हा जो टीकांचा जो प्रसंग होता, शरद पवारांनी जे प्रत्युत्तर दिलं, हे औरंगाबादमध्ये एका उर्दू पुस्तकाचं प्रकाशन होतं आणि या उर्दू प्रकाशनाच्या कार्यक्रमाच्या वेळेस ती संधी साधून आली. योगायोग होता म्हणून त्यांनी त्या अमित शहांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्याचा या कार्यक्रमामधून प्रयत्न केला. शरद पवारांनी एबीपी माझाच्या त्या न्यूज चॅनलला काही पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले की बारामती लोकसभा सुप्रियाताई सुळेंचा विजयाबद्दल तुम्हाला विश्वास होता का? दोघांनाही वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न विचारले. सुप्रियाताईंना वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न विचारला आणि शरद पवारांनाही वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न विचारला. सुप्रिया सुळेंनी सांगितलं की मला या विजयाबद्दल साशंकता कोणत्या स्वरूपाची खात्री नव्हती, परंतु शरद पवार म्हणत होते की मला खात्री होती. आणि मग त्यांनी सांगितलं की त्या लोकसभा मतदारसंघामध्ये, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मला प्रत्येक कार्यकर्ता ओळखतो आणि मी प्रत्येक कार्यकर्त्याला ओळखतो. आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्ही मतदारसंघामध्ये फेरफटका मारत असताना जेव्हा एखाद्या कार्यकर्त्याचं नाव घेता, तेव्हा त्या कार्यकर्त्याला एवढा आनंद होतो की त्या कार्यकर्त्याचं तुम्ही काम केलं नाही तरी चालते, पण तो इतरांना सांगत असतो की साहेबांनी माझं नाव घेतलं. त्यांनी एबीपी माझामध्ये एक काल्पनिक नाव पण घेतलं. समजा आपण जर एखाद्या माणसाला सुलोचना म्हणून, एखाद्या व्यक्तीला, एखाद्या महिलांना तर सुलोचना म्हणून जर आवाज जर दिला, तर तिनं नाव घेण्याचा तिला एवढा आनंद होतो की जे आपलं मत आहे हे पक्क बनतं.
अशाच काहीचा अनुभव या शरद पवारांच्या या मतदारसंघाच्या आढाव्याचा होता. शरद पवारांची जी किमया होती, शरद पवारांनी पुन्हा तो स्ट्राईक रेट याच्याच अनुषंगानं या ठिकाणी लक्षात ठेवायचं वाटतो की शरद पवार हे तहामध्ये कधी हरत नाही. इथं सर्व पक्षाची त्यांची समन्वयाची भूमिका असते. शरद पवार एक मुरब्बीत राजकारणी, शरद पवार हे तेल लावलेले पैलवान आणि महाराष्ट्राचं एक दैवत आहे. शरद पवारांनी जरांगेंच्या आंदोलनावर आतापर्यंत सत्ताधारी पक्षांनी एक प्रश्न तयार केलेला होता की विरोधकांची भूमिका काय, शरद पवारांची भूमिका काय आहे, उद्धव ठाकरेंची भूमिका काय, नाना पटोलेंची भूमिका काय. याच पर्यायातून शरद पवारांनी एक सॉलिड मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आणि पूर्ण शरद पवारांवर जे येणारं जे संकट होतं त्यांनी सत्ताधारी पक्षावर ते लादण्याचा प्रयत्न केला. ते असं की त्यांनी सांगितलं की हे आंदोलन करणारे जे लोक आहे यांच्याशी तुम्ही समन्वय साधा, यांची एकत्रित मीटिंग बोलावा आणि जर आम्हाला त्या ठिकाणी बोलावलं तर आम्ही सुद्धा त्या मीटिंगला येऊ. आणि मग शरद पवारांनी हा जो प्रश्न होता समन्वयाची भूमिका घेऊन हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो. सत्ताधारी पक्षांनी जरांगे, हाके, भुजबळ सर्व लोकांची एक मीटिंग बोलवावी आणि आम्हाला सुद्धा त्यामध्ये बोलवावं, अशा समूहाच्या माध्यमातून हा प्रसंग सोडवला जाऊ शकतो. त्यामुळं शरद पवारांचा हा विचार सत्ताधारी पक्ष घेतील की नाही घेतील एवढं माहीत नाही, परंतु भविष्यकाळामध्ये शरद पवारांनी आपली भूमिका जी जाहीर केली समन्वयाची, आता जो चेंडू आहे हा सत्ताधारी पक्षाच्या कोर्टामध्ये आहे. शरद पवारांनी अमित शहाला उत्तर देता जरांगेंच्या प्रश्नावर सत्ताधारी पक्षाला सुद्धा एक मोठं सोल्युशन सांगितलं. त्यामुळं आता जो कोर्टामध्ये जो चेंडू आहे हा सत्ताधारी पक्षाचा चेंडू आहे. भारतीय जनता पक्ष हतबल झालेला आहे. भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये, आणि सत्ताधारी पक्ष एखाद्या व्यक्तीवर कसा काय भ्रष्टाचाराचे आरोप करतो. भ्रष्टाचाराचे आरोप करणे म्हणजे सत्ताधारी पक्ष हतबल होणे आहे, हे अमित शहांना समजले नाही का? आता सर्वचे सर्व लोक आपापसामध्ये विचारत आहे, तुम्ही महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आहे, तुम्ही केंद्रामध्ये सत्तेमध्ये आहे, आणि मग तुम्ही एखाद्या व्यक्तीवर भ्रष्टाचाराचे आरोप कसे करता? तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करण्याच्या अगोदर त्यांची पहिल्यांदा चौकशी करा. तुमच्याजवळ सर्व एजन्सीज आहे, त्या एजन्सीच्या माध्यमातून शरद पवारांची चौकशी करा. तुम्हाला कितीही जुनी चौकशी करण्याचा अधिकार आहे आणि त्यांना जर दोषी आढळले तर त्यांना तुरुंगामध्ये टाका, परंतु तुम्ही तुरुंगात टाकण्याचं धाडस करत नाही. तुम्ही त्यांची चौकशी करण्याचा धाडस करत नाही. उगीच लोकांसमोर फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात आणि शरद पवारांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे या पुस्तक प्रकाशनाच्या माध्यमातून शरद पवार साहेबांनी महायुतीच्या गोलंदाजाला बेजार केलं. गोलंदाजांना बॉल कोणत्या साईडनं टाकायचा, फास्टर गोलंदाज म्हणून ज्यांनी अमित शहाला या शरद पवारांच्या बॅटिंगसाठी लावलं होतं, त्यांच्या बॉलवर शरद पवारांनी 6 मारला. दुसरा गोलंदाज चंद्रशेखर बावनकुळे यांच्याही बॉलवर चांगल्या पद्धतीचं 6 शरद पवार साहेबांनी मारला. पुढे देखील अशा स्वरूपाचे षटकार शरद पवारांच्या बॅटमधून आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतील अशी आशा करूया. तुर्तास एवढंच. धन्यवाद. जय हिंद.